2200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे आपल्याला, जे मोहनदादा पाटील आणि रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये आणि नितीन म्हात्रे, गोपाळ सिंग, सचिन थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपये जे 2200 रुपये आलेत आणि प्रसाद भुते यांच्यासाठी 500 रुपये जे आपल्याला पाहायला मिळतं। तर या कलीमबाई शेख यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण 2200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे। प्रसाद भुते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। 2200 रुपये विजय जाधव, कलीमबाई शेख इनके कर कमलों से यहाँ पर कैश प्राइज दिया जाएगा। 2200 रुपयात सुंदर फलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली मोहनदादा पाटील आणि रणजित किनी साहेब यांच्याकडून आपण पाहू शकतायत। 500 रुपये यावेळेला प्रसाद भुते यांना मात्र या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष जे त्रिमूर्ती यांच्याकडून आलेले आहेत। जाऊया आपण प्रसाद भुते, परंतु नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल। या आपण जाऊया मनीजी पाटील यांच्याकडे। थँक्यू। तुम्ही सोनाली भोईर या गायिकेच्या मुखातून आणि हे स्पॉन्सर केलेलं आहे रवी वाघमारे आणि भावेश पुणेकर यांनी। तर प्लीज विनंती करतोय हर्षद हितेश लाखा यांनी प्लीज लगेच यायचंय, विनंती करतोय। हितेश लाखा जर कुठे असेल तर आपण यायचंय। धावसंख्या लेखक ही एका इनिंगची भूमिका तुम्हाला अदा करायची आहे। दरम्यान प्रमोदजी शेडगे कमी तिथे आम्ही या तत्वावर धावसंख्या लेखक म्हणून या ठिकाणी रोल अदा करतायत। पहिला फलंदाज निमेश हा झेलजीच्या स्वरूपात बाद झालाय, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तो बाद झालेला आहे। ते पहिलं यश मिळालेलं आहे बॉलर अमित तांडेलला। आणि श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी आणि बीबी स्पोर्ट्स एम्बूर या संघाकडे शेवटची संधी असेल या स्पर्धेमध्ये टिकण्याची। जर आता ही संधी गमावली तर मात्र 1 वर्ष या स्पर्धेत खेळण्याची वाट पाहावी लागेल। पुढचा बॉल अमित तांडेलचा, ओव्हर द विकेट। शरीरापासून दूर खडे खडे खेळण्याचा प्रयास झाला, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। एम्बूर संघ सकाळी ज्या चुका झाल्या त्या चुकांना सावरण्यासाठी प्रयत्न करतो आणि स्वतः कर्णधार मयूर पाटील थोडा मागे थांबतोय। आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर निमिषला पाठवण्यात आला होता, मयूर आंबेकरला सेकंड नंतर 3rd नंबर असेल तर म्हणजेच रोहित गुवारी। वाईट बॉल, थँक्यू अंपायर मिस्टर ललित भोई। तुम्हाला पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, त्यांच्या साथीला स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत मनोज घोडेकर हे तुम्हाला पाहायला मिळतील। आणि त्यानंतर रेस्टवर आहेत मिस्टर विरल नायर आणि मिस्टर अजित म्हात्रे। थोडीशी अडखळ सुरुवात झालेली आहे या षटकाची। अमित या वेळेस बॅट अँड पॅड मधला बॉलवर ड्राईव्ह केलाय, बॉलला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून पुढे येतोय। एकदा तो पूर्ण केली जाईल, दुसऱ्यासाठी वेळ मिळतोय आणि त्या वेळेचा उपयोग देखील सरळपणे केला जातोय। यू हॅव टू चेक एव्हरी टाइम आणि या ठिकाणी नक्कीच त्या टाइमचा खूप चांगला उपयोग करताना ठाऊक होतं की कुठलीच घाईगोड करण्याची गरज नाही आहे। 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील। धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा। ओव्हर द विकेट, हो स्लॉक करायचा होता, आउट कटर बॉल ऑफस्टिकच्या बाहेर रोटेट होणारा। आणि यावेळेस कॉपी बुक स्टाईल फलंदाजी ज्यासाठी ओळखला जातो बीबी स्पोर्ट्स एम्बूर ती मात्र कुठेतरी पाहायला मिळत नाहीये। मोठी धावसंख्या उभारायची आणि त्याचमुळे जास्तीत जास्त ऑनसाईडला खेळण्याचा अट्टहास पाहायला मिळाला, पण मात्र अजूनपर्यंत तितकीशी चांगली खेळी झाली नाही आहे एम्बूर संघाकडून। पुन्हा एकदा पाहिलं तर ऑफसाईड द ऑफस्टिक वारंवार त्याच शैलीची गोलंदाज अमित तांडेल यूज करतोय, कारण हेरलंय फलंदाजाला की कशा पद्धतीने फलंदाज खेळतोय आणि त्याला अडवण्यासाठी मला कशा पद्धतीचे प्रयत्न करायला हवे हे खूप चांगल्या पद्धतीने हेरलंय आणि अभ्यासपूर्ण गोलंदाजी अमित तांडेलची या षटकामध्ये पाहायला मिळते। ओव्हर द विकेट,
हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय, बॉलला पाठवलं आहे पॉईंट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तैनात आहे. एकच धाव मिळणं आणि अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती धावफलकावर BB स्पोर्ट्स एंबूर या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा. जबरदस्त असं हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. त्या क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक खेळाडू आपलं नशीब या ठिकाणी आजमवत आहेत. तर आमचे स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य केलं आहे त्यांची नावं देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, कारण त्यांच्या स्पॉन्सरशिपशिवाय ही स्पर्धा जी तारांकित होती ती सप्त तारांकित होऊ शकली नसती. कुमार रणजित किणी RK एंटरप्राइजेस यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये देणगी आम्हाला मिळालेली आहे. श्रीयुत नंदकुमार भोईर, श्रीयुत नितीन पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफीज, श्रीयुत चेतन केदारनाथ पाटील प्रोप्रायटर केदारनाथ एंटरप्राइजेस यांच्या वतीने सर्व सन्मान चिन्ह, मिस्टर कलीम शेख गोल्डन होम डेव्हलपर्सचे मालक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मोटरसायकल उपलब्ध करून दिलेली आहे. श्रीयुत विष्णू लोटेकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा यांच्या वतीने LCD टीव्हीची या ठिकाणी मागणी पूर्ण केली गेलेली आहे. त्यानंतर भावेशजी पुणेकर आणि रवी वाघमारे यांनी मोहनदादांच्या आधारित गाणं बनवलेलं आहे. श्रीयुत नितीन म्हात्रे व गोपाळ सिंग यांच्या वतीने बॉलची व्यवस्था केलेली आहे. गुप्ता सायकल स्टोअरचे प्रोप्रायटर योगेश गुप्ता यांच्या वतीने सायकल उपलब्ध करून दिलेली आहे. श्रीयुत प्रवीण भगत पोमण यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर विजयश्री गोविंद पाटील साहेब यांच्या वतीने रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी, श्रीयुत धनेश भगत व श्रीयुत विनोद पटेल यांच्या वतीने रोख रक्कम 20,000 रुपयाची देणगी, श्रीयुत कुणाल म्हात्रे यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आणि श्रीयुत मंगेश चव्हाण शाखा प्रमुख परिरानगर यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी. श्रीयुत कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्स कडून 2 ब्रँडेड बॅट्स मालिकावीर आणि बेस्ट बॅटरसाठी उपलब्ध झालेले आहेत. सर्व आमच्या दात्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. धावसंख्या थांबले 5 या आकड्यावर. यस, 1 गडी बाद 5 धावा. ऑन साइडला बॉडीला रोटेट होऊन पुल करण्याचा प्रयास झाला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही, पण बॉलचं कनेक्शन स्टंपशी झालं आणि अशा पद्धतीने त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. बसतोय दुसरा धक्का BB स्पोर्ट्स एंबूरला. भारत प्रधान आणि मिस्टर गणेश सालियन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर रयत शिक्षण संस्था जुचंद्र कर्मरे पटेलचे प्राध्यापक जे कैलासवासी गोपीनाथ कृष्ण म्हात्रे यांचे सुपुत्र कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांनी शिक्षकापासून मुख्याध्यापकापर्यंतचा हा प्रवास पार केलेला आहे आणि जुचंद्र गावातले ते पहिले मुख्याध्यापक ठरलेले आहेत. आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक रांगोळी या ठिकाणी बनवली जात आहे आणि ती बनवत आहेत मिस्टर गणेश सालियन. आणि थोड्याच वेळात ती रांगोळी संपन्न देखील होणार आहे. 3 ते 4 तासांची अथक मेहनत आणि त्यांच्या सोबत असतील त्यांचे सहकारी भारतजी प्रधान. बघा, रांगोळीकारांसाठी हे गाव ओळखलं जाते, क्रिकेटपटूंसाठी हे गाव ओळखलं जाते, नाटक प्रेमींसाठी हे गाव ओळखले जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आमचं गाव आमचा अभिमान, म्हणजेच काय सर्व व्यवसाय देखील आम्हीच सांभाळणार याच धर्तीवर जुचंद्र गाव ओळखलं जाते. ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लॅश केलंय, पाठवलंय स्वीपर कव्हर रिजनमध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी दुरून येते, बॉलला अडवून फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. कासार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. सिंगल्स डबल्सने जास्त काय हाती लागणार नाही आहे. जर आपण या पूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर तुम्हाला जर ऑन अन एव्हरेज 60 ते 65 धावा पहिल्या 6 षटकामध्ये तुम्हाला उभारायच्या असतात, जेणेकरून तुम्ही सेकंड इनिंगमध्ये चांगली फाईट देऊ शकता प्रतिस्पर्धी संघाला. बॉलर तयार आकाश मांगेला. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं आहे का ते पाहूया. तर नाही. त्या ठिकाणी पंच दर्शवतात की हा शरीरवेधी बॉल होता. लेग बाईटची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ते म्हणजेच आता 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुणेकर आणि रवी वाघरे हे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी आता आपण जे गाणं ऐकलं सोनाली भोईर यांच्या मुखातून ते गाणं स्पॉन्सर केलेलं आहे. हे प्रेम आहे मोहनदादांवर आणि ते प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने हे सर्व त्यांचे कार्यकर्ता जाहीर करत असतात. ऑन साइडला ताकद तर आहे, नजाकत आहे, बॉल गॅप मध्ये आहे. बॉल जाईल सत्यनारायण कोपरीच्या पॅव्हेलियन बॉक्सला अभिवादन करण्यासाठी. 4 किसा पंच दर्शवतील आहेत. 4 धावा चौकार.
आणि यस, सोनाली भोईरी या गायिकेच्या मुखातून असलेले हे बोल तुम्हाला ऐकायला मिळाले. यावेळी शेवटच्या क्षणीला बॅटचा फेस ओपन केला, लेट कट केलाय आणि बॉलला पटवलंय डीप गलीमध्ये. त्या ठिकाणी एक धाव मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. बाद 13 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगला खेळ या ठिकाणी सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाचा होतोय, कारण खरं तर एकदा पराभूत झाल्यानंतर तुमच्या खेळामध्ये बदल होणं गरजेचं असते आणि ते बदल नक्कीच होणार आहे. तर या ठिकाणी हितेश भोईर कधी खेळणार? महेंद्र भगत. येस, महेंद्र भगत खेळतील रविवारी. त्यांच्यासाठी खास आम्ही सामना नियोजित केलेला आहे. त्यांची टीम आणि कॉमेंटेटर TCP लाईव्ह वर्सेस ऑल कॉमेंटेटर्स अँड स्कोअर्स आणि अंपायर्स पण आमच्याच टीममध्ये आम्ही घेऊ. तर ती एक प्रेक्षणीय मॅच आपण रविवारी खेळणार आहोत. चला जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. 2 गडी बाद 13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावांचा वेग मंदावलेला आहे आणि त्या धावांना वेग लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मयूर पटेल आहेत नॉनस्ट्राईक एंडला. शेवटच्या क्षणी मन बदललं आणि बॉलला हलक्यात त्याने ग्लाईड केलंय. थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 3ऱ्या धावासाठी मयूर पळतोय आणि त्याला खूप चांगली साथ देतोय फलंदाज मयूर आंबेकर आणि मयूर पाटील हे 2 फलंदाज तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. बॉडी लँग्वेज महेंद्रजी पॉझिटिव्ह आहे. एम्बूर संघाची अजूनही जरी धावसंख्या संकुचित असली तरी सुद्धा तो आत्मविश्वास त्यांच्या शरीरयष्टीवर झळकतोय, देहबोलीवर झळकतोय की आम्ही देखील जास्तीत जास्त धावा बनवू शकू. थोडा वेळ घेतला जातोय आणि पाहूया हा घेतलेला वेळ फायद्याचा ठरतोय का बीबी स्पोर्ट्स एम्बूर संघासाठी. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 16 धावा. जर आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर एकच चौकार आलेला आहे या पूर्ण डावामध्ये. षटकार एकही आलेला नाही, त्यामुळे षटकारांच्या माध्यमातून देखील चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॉलर तयार अमित. ओहो, फोर्स करायचा प्रयत्न केला गेला आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये आणि विथ द पीस खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॅट वरून फिरली गेली, बॉल खालून डिलिव्हर झाला आणि रिझल्ट डॉट बॉल. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ या ठिकाणी आता पूर्ण डेडिकेशनने खेळतोय आणि एम्बूर संघाला देखील तेच डेडिकेशन वापरावं लागेल. इच्छाशक्ती, जिंकण्याची इच्छा. यावेळेस ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये येतोय. स्टॅटिश लॉंग ऑनला हा बॉल अडवला जाईल तोपर्यंत चांगला थ्रो. क्या बात आहे. एक धाव मिळते. सिद्धेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आणि तितकाच चांगला थ्रो देखील त्याने केला आहे आणि एका धावेची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 या आकड्यावर. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा हरीश पटेलचा प्रयत्न असेल बीबी स्पोर्ट्स एम्बूरला. तर पाहूया तो प्रयत्न त्यांचा यशस्वी होतोय का. बॉलर तयार, राऊंड विकेट. येस, स्विचिंग बॉलला उडवलंय डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी धावा तर मिळतील 4 चौकार. अल्टी पलटी ज्याला आपण म्हणू शकतो. आणि महत्त्वाचं आहे, जरी हवेचा झोत उजव्या त्याच्या बॅटरसाठी उपयुक्त असताना मात्र जर प्रोटेक्शन नाही आहे ऑफसाईडला तर हा फटका देखील तितकाच फायद्याचा ठरलेला आहे. जरी 6 नाही मिळाला तरी काय झालं, 4 मिळतात. आणि आमच्या सोबत आता धावसंख्या लेखक अंकित पवार आमचे जोडत आहेत. महत्त्वाची बाब आहे ही. बदली धावसंख्या लेखक या ठिकाणी विजय कांबळेला साथ देत आहेत. सोबतच थोड्या वेळापूर्वी आपण प्रमोद शेडगे यांना पाहिलं धावसंख्या लेखन करताना. धावसंख्या 21 झाले 2 गडी बाद. सावरे एम्बूर टीमची धावसंख्या. बीबी स्पोर्ट्स बाळा पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. एम्बूर वरून या ठिकाणी या नायगाव परिसरात खेळण्यासाठी हा संघ आलेला आहे. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने इनसाइड आउट केलंय. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थ्रो बघा, थ्रो करायचा होता जुचंद्रला आणि थ्रो केलेला आहे वाकीपाड्याला. दरम्यान धावा तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत 4 आणि 4 धावांच्या वाढीने धावपाला पुढे पोहोचतोय तो म्हणजेच 35 या आकड्यावर. 25 या आकडा माफ करा. स्लिप ऑफ टंग होते कधी कधी. बाळा पवार सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, पुरस्कर्ते बीबी स्पोर्ट्स एम्बूरचे.
कधी कधी नेहमीच होते, व्हायला पण पाहिजे नाही का. 2 गडी बाद 25 धावा. प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी पंच दर्शवतायत की हा नो बॉल आहे, ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असेल असं पंच ललित भोईर दर्शवतायत. आणि पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी मिळते आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. तर पाहूया, धावसंख्या 27 झाली आहे, 27 रन्स ऑन बोर्ड. आणि आता या सुवर्ण संधीचा लाभ होईल का, महाराष्ट्र राज्य लॉटरी लागेल का टीम बीबी स्पोर्ट्स एंबूरला, या लो रिस्क बॉलवर जास्तीत जास्त धावा मिळतील का, वेगवेगळे प्रश्न प्रत्येक समर्थकांच्या मनात राहिलेले आहेत जे एंबूरवरून या स्पर्धेला पाहतायत. पण आता पाहूया त्याचं प्रत्युत्तर मयूर पाटील देईल का, ही एक महत्वाची बाब आहे. धावसंख्या 27. हो, यावेळेस मात्र खूप जास्त शफल झाले ते. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने बॉल जातोय, बॉल थांबणार नाहीये, प्रोटेक्शन नाहीये त्या ठिकाणी, बॉल जाईल सीमारेषा पार, ये दिल मांगे मोर, मिळतोय 4, चौकार. सन्मान नितीन म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. सचिनजी थोरात, गोपाल सिंग यांच्या वतीने देखील भरीव असं मार्गदर्शन सहकार्य केलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 गडी बाद 31 धावा. बीबी स्पोर्ट्स सावरे इंबूर जर याच धावगतीने गेले तर 62 धावा धावपलकावर पाहायला मिळू शकतील. पण मला असं वाटते 62च्या पलीकडे जावं लागेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुडतायत आमचे सन्माननीय मित्र महेंद्रजी भगत. तर महेंद्रजी भगत, आपण थोडीशी चर्चा करणार आहोत महेंद्र यांच्याशी की ही जी 31 धावा आहे, तुम्हाला ही योग्य वाटतं की या पलीकडे जावं लागेल की कसा प्रयत्न करावा लागेल, काय वाटतंय या 3 षटकांकडे पाहून? मला 70 तरी धावा हव्यात, कारण कोपरीची बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि त्यांच्यामध्ये खूप फुल फॉर्ममध्ये असलेले बरेचसे प्लेयर्स आहेत. भरत आहे जो मागच्या मॅचमध्ये भरत सुरुवातीपासून आला आणि शेवटपर्यंत खेळत होता. हा, हे आहेत अनुभवाचे बोल. भरत पटेल ज्याने 42 धावा बनवलेल्या आहेत गेल्या सामन्यामध्ये, पण त्याला साथ मिळाली नव्हती कुठल्या इतर फलंदाजांची आणि त्याचमुळे कदाचित का होईना सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी पराभूत झाला होता. 1 बॉल 4 धावांची गरज होता. तो प्रयत्न मात्र जबरदस्त होता क्षेत्ररक्षकाचा, जो शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये तैनात केला गेला होता आणि त्याच्याच एफर्ट्समुळे मला असं वाटते की जिंकलेला आहे 555 बोळेश्वरी गोखिवरे हा संघ. चला, सामना ऑन ठेवायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 31 धावा. मयूर पाटील खेळतोय 7 धावांवर आणि मयूर आंबेकर खेळतोय 17 धावांवर. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या दरम्यान आणि पार्टनरशिप महत्त्वाची आहे कारण दुसरा विकेट डाऊन झाला होता तो म्हणजेच 7 या धावसंख्येवर आणि त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप बनली गेली. जवळपास 24 धावांची ही पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते. तर ही पार्टनरशिप अजून पुढे जाईल अशी आपण अपेक्षा ठेवूया, कारण जसा उल्लेख केला महेंद्र भगत यांनी की श्री सत्यनारायण स्पोर्ट्स संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि मुख्यत्वे भरत पाटील यांची बॅट तळपलेली आहे आजच्या दिवसामध्ये. तर 65च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पाहूया गोलंदाजांकडून कशी कामगिरी होते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीसाठी आणि फलंदाज जे आता फॉर्मामध्ये आलेले आहेत मयूर आंबेकर आणि मयूर पाटील, त्यांच्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांचा जो मारा सहन केला जातोय, त्याचा कसा फेस केला जातो हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय आकाश मांगेला. चांगला बॉल होता, फ्लिक केलाय, कनेक्शन झालंय बॅटिंग बॉलचं. पाहूया दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केले. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय आणि संघर्ष केला नाही तर त्या विजयाला सुद्धा तितकंसं महत्त्व राहत नाही आणि तो विजय लक्षात राहत नाही. आणि त्याचमुळे पाहूया हा संघर्ष करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत. तर पाहूया कुठल्या संघाचा संघर्ष विजयी होतोय आणि कुठला संघ पुढची चाल करतोय. आकाश मांगेला ओव्हर द विकेट.
ड्राईव्ह केलं बॉलला, मिड ऑफमधून बॉल मागे जातोय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येऊन बॉलला अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. मयूर पाटील या ठिकाणी डेव्हलप झाला असं मला जाणवते, कारण सकाळच्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि त्यानंतर मात्र डोक्यावर बॅट आली होती आणि त्याने पाहिलं की माझं खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे, त्यामुळे नेक्स्ट जेव्हा चान्स मला मिळेल तर मी माझ्या संघासाठी 100% डेडिकेशन देईन आणि ते डेडिकेशन आतापर्यंत पाहायला मिळते मयूरचं. आणि आता मात्र फलंदाज बाद, पार्टनरशिप ब्रेक होते, त्रिपळजेच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच मयूर आंबेकर फलंदाज तिसरा बाद होईल आणि सावरे एंबूर संघाला बसतोय हा तिसरा धक्का 33 धावा असताना. आणि आता मात्र ही पार्टनरशिप जी हळूवारपणे बिल्ड होत होती तिचं ब्रेक होणं कुठेतरी फायदेशीर ठरणार आहे. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीला घेऊ एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. महेंद्रजी, हे जे आताचे फलंदाज जे आहेत आपण रिप्लेमध्ये आपण पाहूया की बघा ना, क्रिस बॉक्सच्या खूप आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, गार्ड प्रॉपर घेत आहेत, ते 3 स्टंप्स दिसत आहेत पण तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकताय, पण खेळताना ते ऑफस्टिकच्या खूप पलीकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात आणि 3 स्टंप्स ओपन ठेवतात आणि त्याचमुळे या गोष्टी कुठेतरी टाळायला हव्यात आताच्या काळातल्या जे फलंदाजांनी. आणि गोलंदाज त्याच गोष्टीची वाट पाहत असतात, कधी आम्हाला 3 स्टंप्स ओपन दिसतात आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने यष्टीवेदी बॉल हाताळून त्रिपळजीच्या स्वरूपात बाद होताना कालपासून आपण कित्येक फलंदाजांना पाहिलेलं आहे. आता आपण स्कोर शीटवर नजर टाकली, 33 धावा, 3 गडी बाद, 3.3. चौथ्या षटकात 3 बॉल्स हाताळून झालेले आहेत आणि धावफलकावर 3 गडी बाद, 33 धावा. उमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, उमेश पाटील आणि एस मयूर पाटीलचे भाऊ उमेश पाटील तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर आकाश मांगेला, चांगला बॉल, यॉर्कर, प्रश्नाचं उत्तर नव्हतं, तिन्ही मुंड्या चित या ठिकाणी फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम BB स्पोर्ट्स एंबूरला. ठिकाणी यस महेंद्र भगत यांनी मला, मी चेक करतो ते मी त्यांना चेक करतो. खरं तर उक्ती अशी आहे की 4ही मुंड्याचीत, पण त्या ठिकाणी 3 स्टंप्स आहेत म्हणून आपण त्या उक्तीला थोडंसं बदलून बोलले. 3ही मुंड्याचीत या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बघा 3ही स्टंप्स विखुरले गेलेले आपण रिप्लेमध्ये पाहिलं, 3ही स्टंप्स या ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता बॅक टू बॅक 2 दर्जेदार बॉल्स त्या ठिकाणी हाताळलेत गोलंदाज आकाश मांगेला आणि ऑन हॅट्रिकवर येऊन पोहोचलेला आहे. आणि जर हॅट्रिक पूर्ण केली गेली तर सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या वतीने 1000, तसेच कुमार रणजित कणी यांच्याकडून 1000, एकूण 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आकाश मांगेला या गोलंदाजाला मिळू शकणार आहे. तर आता पाहूया, सावरे एंबूर संघ स्ट्रगल सुरू झालेला आहे. जोपर्यंत मयूर आंबेकर खेळपट्टीवर होता तोपर्यंत असं वाटत होतं की कुठेतरी 60-65 किंवा त्याहून जास्त धावसंख्येपर्यंत मजल जाऊ शकेल, पण जसा मयूर आंबेकर बाद झाला लागलीच पुढच्या बॉलवर उमेश पाटील हा बाद झालेला आहे. आणि आता हॅट्रिक पूर्ण होईल का आणि बक्षिसाच पात्र ठरेल का आकाश मांगेला. स्ट्राईकवर आलेला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय हरीश परदेसी. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे वायडिश मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येऊन बॉलला अडून फेक करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. चिकाटी खूप महत्त्वाची आहे, जरी यश मिळत नसेल तरी सुद्धा तो प्रयत्न तुम्हाला वारंवार करायला हवा. वेगवेगळे मार्ग असतात, तुम्हाला प्रवास तुम्ही जेव्हा करता तेव्हा जर कुठल्या मार्गामध्ये खोदकाम चालू असेल तर आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी डायव्हर्जन घेतो किंवा शॉर्टकट घेतो, दुसरा मार्ग घेतो. तसाच मार्ग या ठिकाणी मला असं वाटतं घ्यायला हवे. कुठला जो पवित्र आहे, जो तुमचा पर्याय तुम्ही निवडलेला आहे, तो पर्याय कदाचित अनुरूप नसेल तर तुम्हाला पर्यायामध्ये बदल करणं गरजेचं आहे, तुम्हाला वेगळा मार्ग शोधणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने 4 षटकाचा खेळ होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सावरे एंबूर टीमची धावसंख्या झाली 4 गडी बाद 34. घेऊ एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो.
आणि रवी वाघमारे आणि भावेश पुणेकर यांनी गाणं स्पॉन्सर केले, जे मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या स्वभावाला अनुरूप असं गाणं बनवलं गेलेलं आहे. ते स्पॉन्सर केलेलं आहे आम्हाला भावेशजी पुणेकर आणि रवीजी वाघमारे याने. यस, प्रणय अट्टापट्टू, त्यानंतर भूषण पडवळे, नंदकुमार भोईर या सर्व आमच्या स्पॉन्सर्सचं आगमन झालेलं आहे. त्या ठिकाणं कुमार रणजितजी किणी आर के एंटरप्राइज ते देखील आसनस्थ आहेत. सोबतच मिस्टर कलीम शेख. आउटसाइड द ऑफ स्टिक, सुरुवात वाईट बॉलने या षटकाची. एकादवी शिवाळ, धावसंख्या जाते ती म्हणजे 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. तसेच व्यासपीठावर सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील हे देखील आसनस्थ आहेत. सन्माननीय कुमार रणजित खणी आसनस्थ आहेत. मिस्टर कलीम शेख आसनस्थ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नितीनजी म्हात्रे हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल आहे पण एलिव्हेशन तितकंसं नाहीये, डिस्टन्स देखील मिळत नाही. बॉल लॉंग ऑनला कलेक्ट करताना थोडीशी चुकामुक झाली आहे आणि जीवनदान मिळालेलं आहे ते म्हणजेच बॅटर हरेश परदेशीला. आणि हरेश परदेशीला जीवनदान देणे कदाचित आपल्या पायावर धोंडा मारणे असं ठरू शकेल, कारण आपण आता स्लॉग ओव्हर्समध्ये आलेलो आहोत आणि स्लॉग ओव्हर्ससाठी ओळखला जातो हरेश परदेशी. आणि त्याला मिळालेलं जीवनदान संघाच्या फायद्याचं ठरेल का, येणारा काळच ठरवेल. धावसंख्या झालेली आहे 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर समीर कासारे. पहिल्याच बॉलवर यश मिळू शकलं असतं. ओव्हर द विकेट स्लॉक करायचा प्रयास झाला होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, थोडासा स्टेटिश आर्मने गोलंदाजी करत असतो आणि त्याचमुळे दोन नॅचरल बाउन्स सुद्धा मिळतोय आणि पेस देखील खूप चांगला जनरेट करतोय गोलंदाज समीर कासारे. शैली चांगली आहे, डेडिकेशन चांगलं आहे, पिचिंग प्रॉपर करतोय आणि रिझल्ट त्याच्याच खात्यामध्ये जातोय. डॉट बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. अपुन का फटका, 440 ओल्ड का झटका, इलेक्ट्रिफाइंग 6. पानी को देख के गहिराई से मजाक ना करो असंच आपण म्हणू शकतो. या ठिकाणी थोडासा शांत बसला होता मयूर पाटील, पण त्यानंतर आता त्याचा आक्रमक स्वभाव जागरूक झालेला आहे आणि संघाची गरज ओळखताना मोठा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. 4 गडी बाद 42 धावा. समीर कासारेच्या विरोधात चढवण्याचा प्रयत्न हल्ला, पण आता मात्र कुठेतरी थांबतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयास झाला होता. स्लॉक करायचा प्रयास, स्लॉक स्वीपचा अंदाज जरूर आलाय, पण बॉल ऑफ स्टिक पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय आणि समीर कासारे या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळालेला आहे. 4 बॉल्स त्याने हाताळले. 4 बॉल्समध्ये त्याने 8 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 बॉलचा शिल्लक आहे या डावातला. बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघादरम्यान हा सामना रंगतोय. यावेळेस अपील गेलेले आहे, अपील उचललेले आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉडीला रोटेट करताना कुठेतरी चुकामुक झाली. बॅटचा संपर्क होऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. बसतोय धक्का टीम बीबी स्पोर्ट्सला. मयूर पाटील बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. शेवटचा बॉल असेल. हे गाणं तुम्ही ऐकलं सन्माननीय कुमार रणजित किणी यांच्या जीवनावर, त्यांच्या स्वभावावर आधारित हे गाणं तुम्ही आता ऐकलं. आणि त्यांची स्पर्धा आगामी 13 एप्रिल 2022 ते 17 एप्रिल 2022 दरम्यान रजनी प्रकारामध्ये खेळवली जाणार आहे. त्या स्पर्धेसाठी देखील सर्व तयार व्हायचं आहे, कारण रजनी क्रिकेट म्हणजेच काय, मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये रजनी क्रिकेट जास्तीत जास्त खेळवली जात असते आणि ती स्पर्धा नक्कीच अनुभवण्यासाठी सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी तयार व्हायचं आहे. बॉलर तयार. समीर कासारे खूप जास्त बाहेर गेले होते आणि स्वतःला दूर केलं. खरं तर इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न झाला होता, पण इम्प्रोवाइज करताना मात्र बॉल कुठल्या दिशेने रोटेट होते हा अभ्यास मात्र कमी पडलेला आहे.
आणि अशा पद्धतीने हा डॉट बॉलची हाताळणी समीर कासाराने केली. या षटकामध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलाय. 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर BB स्पोर्ट्स सावरे एम्बूर टीमची धावसंख्या झाली 5 गडी बाद 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. सावरे एम्बूर आफ्टर 5. यानंतर टॉस होणार नाही, कारण या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो खेळणार आहे स्वरा 11 टिवरी या संघाशी. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार नाही, कारण या सामन्यातील जो संघ विजेता ठरणार आहे तो खेळेल स्वरा 11 टिवरीशी. म्हणजेच या सामन्यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय राजेश ओगे, एक्सपिरियन्स कंपेनर फ्रॉम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. तुम्हाला आता बॉलिंग टेकवर पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अखुटपैचा बॉल होता, त्या बॉलला न्याय देता आला नाहीये. पुल करण्याचा प्रयास, बॉल व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत, तसंच फॉलो थ्रू मध्ये राजेश स्वतः बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत 2 धावा तत्परतेने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावाच्या वाढीनं धावफलक सरसावतोय 44 या आकड्यावर. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राजेश. स्ट्राईकवर बॅटर असेल हरेश परदेशी. पुन्हा एकदा बॉडीला रोटेट केलं, ऑन साईडला खेळलंय बॉल. लास्ट वेअर लेग रिजमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. त्या ठिकाणी एका धावाचा प्रयत्न होता, दुसऱ्या धावासाठी पळतील का, तर नाही. फक्त एकाच धावेवर थांबतायत दोन्ही बॅटर्स आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये आणि धावसंख्या 5 गडी बाद 45 पाहायला मिळते. द सिनेमॅटिक यू पिक्चरच्या वतीने ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते आणि वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना देखील स्पर्धेस ठिकाणी जाता येत नाही आणि ही तरतूद टेलिकास्टिंगच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक टेलिकास्टर चांगलं काम करतो आणि त्यातल्या त्यात द सिनेमॅटिक यू पिक्चरच्या महेंद्र भगत स्वतः स्पर्धे ठिकाणी असतात. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल उजव्या त्याच्या बॅटरसाठी आउट कटर. शरीराचा वेध घेतोय बॉल आणि जातोय तो म्हणजेच गलीमध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. पूर्णपणे जखडून ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये फक्त 41 धावा नव्हत्या आल्या होत्या BB स्पोर्ट्सला आणि या सामन्यामध्ये खेळताना प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 46 धावा धावफलकावर लावता आलेल्या आहेत. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला बॉटमचा वापर करून बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे वायडिश मिड विकेटला. त्या ठिकाणी 2 धावांचा कॉल असणार आहे. पाहूया त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातील का, तर नाही. एका फलंदाजाला परतावा लागेल. फक्त एकच धाव धावफलकामध्ये नोंद केली जाईल आणि 47 धावा असताना बसतोय धक्का BB स्पोर्ट्स टीमला. थँक्यू. एका रात्रीत सुपरस्टार होता येत नाही, पण मात्र तुम्हाला तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. खरं तर या मोठ्या स्पर्धेत खेळून नक्कीच एक ओळख कमवली असती BB स्पोर्ट्सने, पण मात्र फलंदाजी करताना मात्र ती ओळख कमवू शकले नाही. या पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. V शेप मध्ये बॉलला पाठवलंय साईड स्विंगला भेट देण्यासाठी. षटकार. हरेश परदेशी स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे आणि त्याला मात्र अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. त्याची बॅट आता तळपते. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे. फ्लिक केलाय बॉलला. स्क्वेअर क्रिजमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय, कॅच कॅरी करतोय. अक्षयच्या माध्यमातून हा कॅच कंप्लीट केला जातो आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावा लावलेल्या आहेत BB स्पोर्ट्स एम्बूरने. 53 धावा 7 गडी बाद आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्समध्ये 54 धावा पूर्ण कराव्या लागतील श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला. जसा दुसरा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया प्रमोदजी शेडगे यांना, पण त्या अगोदर केवळ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
चेंडू यावेळेला आपण पाहू शकता सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली, बॅटचं फेस ओपन केलं गेलं आणि चेंडू मात्र यावेळेला सरळ निघून जातोय कव्हर पॉइंट मध्ये. हरीश परदेसी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम दुर्वेस. धावांची गती फलकावर यावेळेला पाहायला मिळते 1 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. ऑफ द मार्क भरतवाडीच्या बॅटमधून आकाश मांगेल्याचा हा फटका, कलात्मक फटका यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे आहे, निघून जाईल का तर नाही. यावेळेला आपण पाहू शकतायत मयूर पाटीलची सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि तत्पूर्वी 3 धावा येत असताना आकाश मांगेलाच्या बॅटमधून 3 धावा येत असताना आपण पाहू शकतात ब्रँड ऑफ नारंगी, ज्याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने रॉकी ग्रुप चषकामध्ये व्हायला गेल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा बाईक चा मात्र मानकरी ठरला होता तोच आकाश मांगेला. याच्या बॅटमधून 3 धावा येत आहेत. भरत पाटील एक सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण याच फलंदाजाने 6 चेंडूवर 6 षटकार ठोठवण्याची मात्र किमया साध्य केली होती. तोच खेळाडू आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटची इनसाइड एज जरूर लागते. चेंडू मात्र यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वळतोय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत भरत पाटीलला मिळतील 1 धाव आणि धावांची गती जर आपण पाहिले तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5. अंकित पवार आमच्या समोर जोडले गेलेत. ग्रामीण प्रीमियर लीग नंतर आज मात्र या ठिकाणी भेट होते आणि यावेळेला आपण पाहू शकता सुंदर गुड जॉब करत असताना लेखाजोगा या अगोदर विजय कांबळे यांना आपण पाहू शकलात. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 रन्स विजयासाठी जर आपण पाहिलं तर 54 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. आकाश मांगेला एका साईडला छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर सूरज रॉय विकेट टेकिंग गोलंदाज. आज खरी गरज असेल ती विकेट मिळवण्याची. चला वेळ दौडू नका, घड्यात 4:15 वाजलेत आणि अजून आपल्याला 2 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. त्या कारणास्तव मात्र विनंती करेन डेड बॉल पंच घोषित करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिरावले गेले ललित भोईर बंड्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. रोजच्या रोज रोटेशन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहू शकलात ललित भोईर आणि विरल नायर यांना आपण पाहिलं, तदनंतर अजित भोईर आणि तदनंतर ललित भोईर यांना आपण पाहिलं, तदनंतर आपण पाहू शकलात विरल नायर अँड मॉन्टी घोडेकर यांना आपण पाहू शकलात. रोटेट होत असताना ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून येईल. चेंडूचा पाठलाग करतायत त्या ठिकाणी पिंटू जनाठे आणि फेकी ए पर्यंत यावेळेला आपण पाहू शकतायत येत आहेत त्या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकतात. हे टेक्निक आहे आकाश मांगेला या फलंदाजाची पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं हे मात्र सातत्याने दर्शवून देत असताना उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला काय क्लास फटका. सूर्यकुमार यादव हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउंस चौकार. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार.
तर धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. दुपारच्या सत्रामध्ये गंधर्व पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम गंधर्व पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर मोहनदादा पाटील, त्यांच्या समवेत RK अर्थातच रणजितजी किनीस साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. सूरज रॉयवर खूप एक्सपेक्टेशन होतं, अपेक्षा होत्या, परंतु यावेळेला सूरज रॉयने पहिल्या षटकामध्ये धावा खूप मोठ्या प्रमाणात खर्च केल्या. हरीश परदेशी आज भन्नाट फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक लेफ्ट आर्म गोलंदाज. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आकाश मांगेला पुन्हा एकदा मात्र क्रीजवर सुखरूप येत असताना पाहायला मिळतोय. कॉलिंग झालं होतं, भरत पाटीलने सांगितलं आकाश प्लीज यू वेट, मात्र यावेळेला सांगत असताना मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतात डॉट चेंडू येत असताना हरीश परदेशीच्या माध्यमातून हॅरी यावेळेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 13, विजयासाठी 54 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, यावेळेला मात्र बॅटची एज अँड टेकन कॉन्फिडेंटली होता हॅरी आणि मयूर आंबेकर. यावेळेला आपण पाहू शकतात पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आकाश मांगेला एक बिग विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक धावांची गती फलकावर 13 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. रांगोळी कलाकार गणेश सालियन यांचं अजून सुद्धा वर्क चालू आहे, आपण पाहू शकतायत. त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मात्र सजवलं गेलंय. स्वर्गीय योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास ज्यांचा सातत्याने राहिला गेला आणि एक सुंदर व्यक्तिमत्व मात्र आपण पाहू शकला. ज्या पद्धतीने आदरणीय सन्माननीय यावेळेला आपण पाहू शकतात किरणजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम किरणजी म्हात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आल्यानंतर यावेळेला दुसऱ्या चेंडूवर कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. आकाश मांगेला याची जागा घेण्यासाठी मात्र यावेळेला सिद्धेश पाटील यावेळेला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं गोलंदाजी मार्कवर येताना लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिद्धेश पाटील. गोलंदाज हॅरी यावेळेला ऑन साइडला जबरदस्त रिषभ पंत कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. द ग्रेट मराठा षटकार. धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकार. त्या ठिकाणी थोडंसं मात्र इंजुरी होत असताना खेळाडूला आपण पाहू शकतायत. लवकरात लवकर सावरेल या इंजुरीतून. या अगोदर राहुल जॉन यांना आपण पाहिलं होतं, चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला, थोडंसं मात्र स्लिप झाला आणि तिथे मात्र थोडंसं कोसळला गेला, परंतु चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलेली यात काही शंका नाहीये. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते भरत पाटील पाणी प्राशन करत असताना रंगनाथ देशमुख स्वतः त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर रंगा
54 धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकतात सिद्धेश पाटीलचा क्लास टायमिंगचा फटका पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या अगदी मधोमध 6 धावांकरता हा फटका येत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर म्हणून आज एक खेळाडू आठवतोय कारण आजच्या दिवसामध्ये ज्याला मात्र वेस्ट इंडियन संघाने ऑफिशियल कॉल केला आणि बोलवलं त्यांच्या संघामध्ये पहिला डेब्यू गॅरी सोबर्सर यांचा मात्र आजचा पहिला पदार्पण आजच्या या क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहायला मिळालं आणि 1954 मध्ये पहिली मॅच खेळण्याचं भाग्य मिळालं. ते गॅरी सोबर्सर खूप चांगलं क्रिकेट हाताळत असताना ज्यांच्या बॅटमधून 365 धावांचं योगदान जबरदस्त पाहायला मिळालं. तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1958चा आणि जबरदस्त 400वी मॅच आणि त्या मॅचमध्ये 365 धावा. तो आजचा दिवस 17 वर्षांचे असताना मात्र त्यांना कॉल आला वेस्ट इंडियन संघाकडून. तो आजचा दिवस 30 मार्चचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि या ऐकूया आपण सुमधुर HM DJ साऊंड सिस्टमला. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 19 धावा 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. षटकार आला सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून आणि या वेळेला मात्र एक सुंदर चेंडू म्हणता येईल का तर नाही, आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि या वेळेला आपण पाहू शकतात यस इट इज अ वाईट देत असताना पंच मॉन्टी घोडेकर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 रन्स 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मयूर आंबेडकर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या भूमिकात यष्ट्या रक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत हाताळलं गेलंय. सिद्धेशचं मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवली. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट फक्त चेंडूला यावेळेला दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी कन्वर्ट केली गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर यावेळेला आपण पाहू शकतात सुंदर कॉलिंग झालं होतं आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा. एकंदरीत 22 धावा 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जाऊन पोहोचतोय 22 वर. मात्र एकंदरीत 54 धावांचं पाठलाग करताना कॉन्फिडेंटली फलंदाजी यावेळेला आपण पाहू शकता सिद्धेश पाटीलची. 26 चेंडू 32 धावा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. मात्र चेंडू यावेळेला रिषभ पंत कॉपीबुक स्टाईल मध्ये, सुरेश रैना अँड मॅथ्यू वेड कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला यावेळेला वळवले गेले. 4 धावांकरता चौकार 4.
पोहोचते 27 धावा 27 दोन षटकांचा एकंदरीत खेळ झालाय 24 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं सामना मात्र यावेळेला कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल कारण आता अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय 24 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण होत असताना आता मात्र गोलंदाज सूरज रॉय एक जादुई गोलंदाजी करेल का पाहायचं आहे आजचा दिवस खास नंदन विश्वकर्माने गाजवलाय मंगेश यादव त्यांच्या समवेत पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला कलात्मक फटका मनगडीच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिली गेले ह्याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट पहा ज्या वेळेला सिद्धेश पाटील मात्र मुख्य मंच एंडकडून फलंदाजी करत होता त्यावेळेला भरत पाटीलने त्याला सुरेख साथ दिली सिंगल तिथे डबल मात्र कन्वर्ट केली सिद्धेश पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवलं गेलं आणि इथे मात्र आता उजव्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहू शकतायत स्ट्राईकवर आणतोय तो मिस्टर सिद्धेश पाटील हे बॉन्डिंग असणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते आणि ते मात्र यावेळेला करत असताना आपण पाहू शकाल सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं त्या अनुषंगाने मात्र यावेळेला फलंदाजी करताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 28 धावा 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत 26 धावांचं लक्ष समोर असेल ऑफ साईडला फटका चांगला यावेळेला चीफ शॉट पाहायला मिळतोय पिंटू जनाठे पुढे सरसावतोय फेकी करतोय तत्पूर्वी आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा येत आहेत मात्र यावेळेला दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये दोन्ही मात्र फलंदाज यावेळेला दर्शवत आहेत की यावेळेला एक सिंगल आहे तिथे मात्र डबल आम्ही घेण्याचा प्रयत्न सातत्याने करू आणि यावेळेला फलंदाजाचं यावेळेला गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन खचवू धावसंख्या 30 धावा 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत पुन्हा एकदा सूरज राय आपल्या गोलंदाजी मार्कवर उलटा चेंडू होता नोचा इशारा सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय खूपच कमरेच्या वरती बिमरच्या स्वरूपात सोने पे सुहागा 6+1 7 धावा तुमच्याकडे 20 आणि 20 चेंडू मध्ये 13 धावा आपण पाहतोय द ग्रेट मराठा फाउंडेशन द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2022 मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेट विश्व क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते यावेळेला भरत पाटीलचा हा फटका पुन्हा एकदा मात्र फेल होतोय परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी धावांची गती फलकावर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आता चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ ते 19 आणि 19 चेंडू मध्ये 11 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय असा खेळ म्हणजे क्रिकेट आणि फक्त क्रिकेट कारण हे क्रिकेटचं वेडच वेगळं आहे या क्रिकेटच्याच माध्यमातून आपण पाहू शकतायत आज आपण एकत्रित येतोय हे या क्रिकेटने शिकवलं गेलंय फक्त क्रिकेट निमित्त परंतु सातत्याने आपल्या एकमेकांच्या भेटीगाठी होताना पाहायला मिळतात उलटा चेंडू होता पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल तत्पूर्वी मात्र फेकी होईल 2 धावा पुन्हा एकदा यावेळेला डबल धावसंख्येमध्ये यावेळेला कन्वर्ट होते आणि धावसंख्या 45 45च्या घरामध्ये निघून जाते आता 18 चेंडू
आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि सुरेख सुंदर गाणं ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शन. सुंदर सॉन्ग मोहनदादा पाटील यांच्या आधारावर. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ना, ती मात्र आयत्या पिठावर रेषा ओढण्यात ती मजा नाहीये. मात्र मोहनदादा पाटील यांचा संघर्ष, ते स्ट्रगल मात्र हे प्रत्येक जुचंद्रकरांनी पाहिलं असेल. आणि आज मात्र यावेळेला प्रत्येकाच्या मात्र हृदयावर केंद्रबिंदू ठरणारे एकमेव असं व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. विजयासाठी चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 9 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या 9 धावा कशा पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण होतील का याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. परंतु एका साईडला हा मात्र ही मॅच जर आपण पाहिली तर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल का हा सुद्धा मोठा प्रश्न उद्भवला गेलाय. तो सावरे एंबूर आणि खास करून बाळा पवार यांच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, ते ओनरची भूमिका निभावत आहेत. ऑन साईडला अशा प्रकारचे चेंडू जर दिले तर या षटकातच काही चेंडूंवरतीच सामना मात्र यावेळेला समाप्त होईल. या चौकार आणि गंधर्व पाटील यांचं मुख्य मंचावर स्वागत. चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 49 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 5 धावांचा अवघ यावेळेला लक्ष आहे, कारण चेंडू आहे 17 खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. सिद्धेश पाटीलचा हा फटका सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या 50 धावा. मात्र पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर ज्या जोडीने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला, 42 धावांची पार्टनरशिप यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली, कारण पहिला फलंदाज 9 वर बाद झाला होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 50. अप्रतिम सुपर बॅटिंग यावेळेला भरत पाटील अँड सिद्धेश पाटील. सरळ बॅटने वी फॅक्टरमध्ये खेळत असताना लेदर क्रिकेटचा अनुभव, कारण जेव्हा लेदर क्रिकेट तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला प्रशिक्षण प्रॉपरली मात्र कोच प्रशिक्षकच्या माध्यमातून दिलं जातं की अशा चेंडूवर कशा पद्धतीने तुम्हाला बॅट फिरवायचे आहे, कशा पद्धतीने तुम्हाला खेळपट्टीवर धावायचं आहे, चेंडू मात्र यावेळेला बाउन्स झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला खेळायचं आहे, हे गायडन्स ज्या वेळेला दिलं जातं ना त्याच माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये हे यूज केलं जातं. आणि त्या अनुषंगाने रिलॅक्सेबल मात्र फलंदाजी करत असताना भरत पाटील यावेळेला पाहायला मिळतोय. धावसंख्या 51. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खाली राहिला होता. चेंडू यावेळेला थोडासा स्विंग मिळाला होता. चेंडू पायावर जाऊन चेंडू आदळतोय, स्टॉप होतोय. तत्पूर्वी कोणतीही धाव येणार नाही. डॉट चेंडूच्या माध्यमातून आता चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये 3 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघासमोर बीबी स्पोर्ट्स सावरे एंबूर संघ हळूहळू मात्र यावेळेला जरूर विजयापासून दूर जाताना पाहायला मिळतोय. सिद्धेश पाटीलचा हा फटका आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. ऑफिशियल पंचांचा सिग्नल येतो. यस, बिग 6. 6 धावा खेळ खल्लास. चला आपण हँडशेक करायचं लगेच. सावरे एंबूर संघ, मयूर पाटील अँड ऑल टीम श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि लगेच स्वरा 11 टिवरी संघाचा कॅप्टन यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल.